हिवाळा ऋतू चालू आहे आणि सर्व भाज्या आपल्याला खूप साऱ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतात, परंतु काही भाज्या असतात ना, त्या फक्त सीझनमध्येच खायला मिळतात. आता मेथीची भाजी आहे जी आपल्याला वर्षभर उपलब्ध होते, परंतु आजची जी ओल्या हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे ना, ती फक्त आपल्याला हिवाळ्यामध्ये किंवा ज्यावेळेस हरभऱ्याचा सीझन असतो त्यावेळेसच आपल्याला ती खायला मिळते आणि करायला जास्त वेळ लागत नाही. झटपट बनवून तयार होणारी ही भाजी तुम्ही सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी बनवू शकता. त्याचबरोबर रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी ही भाजी बनवायची असेल ना, त्यासोबत थोडासा डाळ भात करायचा, ठेचा बनवायचा आणि ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी बनवायची. अगदी झटपट अर्धा तासामध्ये आपला हा स्वयंपाक बनवून तयार होतो. त्याचबरोबर रुचकर असा हा स्वयंपाक अगदी झटपट बनवून तयार होतो. त्यासाठी ही रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण फक्त सीझनमध्ये जी भाजी आपल्याला उपलब्ध होते अशी थोडीशी आंबट तिखट लागणारी ही ओल्या हरभऱ्याची भाजी आज आपण तयार करत आहोत. त्यासाठी या ठिकाणी आपण ज्याला घोळाण्याची भाजी असं म्हटलं जातं, ही भाजी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आता या भाजीमध्ये हिरव्या रंगाची अळई देखील असू शकते. त्यासाठी अशा पद्धतीने चाळणीच्या साहाय्याने छान अशी ही भाजी चाळून घ्यायची, म्हणजे त्यावर जर अळई असेल किंवा डस्ट असेल ती सर्व डस्ट वगैरे निघून जाईल. त्याचबरोबर या भाजीला जो आंबटपणा असतो ना, तो आंबटपणा छान असा टिकून राहावा यासाठी ही भाजी धुताना जास्त धुवू नका. अगदी थोडीशी त्यावरील जी डस्ट आहे ना ती निघून जाईल एवढी धुवा. अगदी बऱ्याचदा म्हटलं जातं की जुन्या आजी पंजीच्या आहेत ना, त्या म्हणतात की ही भाजी धुवायची नसते, परंतु आपण हायजीनचा जर विचार केला तर ह्या भाजीवरची धूळ असते. त्यासाठी आपल्याला ही भाजी धुणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यासाठी एक मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी आपण शेंगदाणे घेतलेले आहे, साधारणतः अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण मात्र थोडासा जास्त घ्यायचा. त्यानंतर आपल्याला छान असा आपला सर्व शेंगदाणे वगैरे हिरव्या मिरच्या छान असा मिरच्यांचा वास येईपर्यंत अगदी 2 ते 3 मिनटामध्ये कुरकुरीत शेंगदाणे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. गॅसचा फ्लेम हा मोठा करायचा नाही, अगदी मंद आचेवर, मंद ते मध्यम आचेवर छान असे कुरकुरीत हे भाजून घेतले. त्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत. तोपर्यंत आपण कढईमध्ये भाजी शिजण्यासाठी ठेवणार आहोत, कारण फक्त 5 मिनिटांमध्ये आपल्याला ही भाजी बनवून तयार करायची आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये जिरं टाकायचं, जिरं हलकंसं परतवून घ्यायचं. आता या ठिकाणी हरभऱ्याची जी भाजी होती ना, ती मी आदल्याच दिवशी थोडीशी धुवून ठेवलेली होती, त्यामुळे सुकलेली तुम्हाला भाजी पाहायला मिळेल. परंतु तुम्ही जर लगेच करण्यासाठी घेणार असाल तर तुम्ही लगेच थोडीशी धुतली तरी चालेल, जास्त नाही, परंतु एकदाच पाण्यामध्ये ती धुवायची. त्यानंतर तुमच्या भाजीला जर थोडासा जो आंबटपणा आहे तो खूप कमी वाटत असेल ना, तर थोडा चिंचेचा वापर तुम्ही तिथे करू शकता. त्यानंतर आपण ही हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची आणि मंद आचेवर, मंद ते मध्यम आचेवर आपल्याला ही भाजी या तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची. आता ही भाजी जर तुम्ही तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवली ना, तर भाजीचा हिरवा जो रंग आहे तो छान असा टिकून राहतो. पण जर ती तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवली गेली नाही तर भाजीला पिवळा रंग येऊ शकतो. यासाठी भाजी तेलामध्ये परतवत असताना गॅसचा फ्लेम हा मंद ठेवा आणि कमी आचेवर ही भाजी तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्या. भाजी तेलामध्ये परतवून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजीचा जो रंग आहे ना तो छान असा हिरवा आहे. त्याचबरोबर परतवल्यानंतर ती क्वांटिटीला कमी झालेली आहे. त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार साधारणतः 1 ते 1.25 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. मीठ यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. शक्यतो भाज्या करत असताना मीठ सुरुवातीलाच टाकू नका, कारण भाज्या परतवल्यानंतर त्या 25%च होत असतात. त्यामुळे सुरुवातीला मीठ न टाकता भाजी परतवून घेऊन नंतर मीठ यूज करा. त्याचबरोबर हलकंसं थोडासा पाण्याचा यावर आपण पाणी शिंपडणार आहोत, जेणेकरून खूप कोरडी अशी ही भाजी झाली. आता तुम्ही जर भाजी लगेच धुतलेली असेल ना, तर ही भाजीवर तुम्हाला पाणी टाकण्याची गरज नाही, परंतु मी ही आदल्या दिवशी भाजी धुतलेली होती आणि सुकवलेली भाजी आहे. त्यामुळे मी थोडंसं ती तळाला चिटकू नये, त्याचबरोबर थोडीशी करपू नये
यासाठी थोडंसं पाणी यावर शिंपडलेलं आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करायची, जास्त नाही, अर्ध्या कपालाही कमी असं थोडंसं पाणी आपल्याला ही भाजी ओलसर व्हावी यासाठी यावर पाणी शिंपडायचं. त्यानंतर हलकीशी आपण 1 ते 2 मिनटासाठी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची. तोपर्यंत आपले शेंगदाणे, हिरवी मिरची वगैरे सर्व थंड झालेलं आहे. मिक्सरला पल्स मोडवर आपल्याला दळून घ्यायचं, कारण यासाठी आपल्याला जो कोरडं वाटण, सुकं वाटण करायचं आहे ना, ते जास्त बारीकही नको आहे किंवा जास्त ठोसरही नको आहे. यासाठी मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर आपण ते दळून घेतलेलं आहे. ते दळेपर्यंत आपली भाजी देखील छान अशी शिजवून या ठिकाणी तयार झाली आहे. कारण भाजीला जास्त काड्या घेतलेल्या नसतात, फक्त पानं असतात, त्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अवघे 2 ते 3 मिनटामध्ये ही भाजी शिजवून तयार होते. त्यानंतर आपण जे मिक्सरला दळून घेतलेलं हे सुकं वाटण आहे, जो सुका मसाला आहे, तो सर्व मसाला यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मंदच ठेवायचा आणि मंद आचेवर आपल्याला हा मसाला व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून द्यायचा. त्याचबरोबर त्यानंतर आपण हा सर्व मसाला यामध्ये व्यवस्थित असा मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या भाजीवर झाकण ठेवायचं आणि सर्व पालेभाज्या ज्या असतात ना, त्या शिजवण्यासाठी झाकण ठेवून शिजवा, जेणेकरून त्यामध्ये जे जीवनसत्व असतात ती भाज्यामध्ये टिकून राहतात. जेव्हा तुम्ही भाज्यांवर झाकण न ठेवता तुम्ही ते भाज्या शिजवता, तेव्हा वाफेद्वारे त्यातील जे जीवनसत्व असतात ते निघून जातात. त्यामुळे अगदी पौष्टिक अशी ही भाजी बनवण्यासाठी तुम्हाला या भाजीवर झाकण ठेवूनच ही भाजी शिजवायची. भाजी छान अशी मिक्स केलेली आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि गॅसचा फ्लेम हा कुठेही मोठा करायचा नाही, मंद आचेवर अगदी 2 मिनटासाठी आपण झाकण ठेवलेलं होतं. गॅस बंद केलेला आहे. छान अशी ही ओल्या हरभऱ्याची भाजी या ठिकाणी आपली बनवून तयार झाली. त्यासोबत मी ज्वारीची भाकरी केलेली आहे, त्याचबरोबर डाळ भात केलेला आहे आणि ठेचा केलेला आहे. हे अगदी परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे. रात्रीच्या जेवणासाठीचा मी हा बेत केलेला आहे. अगदी साधं सोपं जेवण आहे, परंतु पारंपरिक पद्धतीचं हे जेवण जे आहे ते अगदी पोटभरीचं जेवण. त्यामुळे अशा पद्धतीचं एकदा रात्रीच्या जेवणासाठीचं फक्कड बेत नक्कीच करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेत असतो. सोमवारपासून शनिवारपर्यंत अविरत दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईब केल्यामुळे सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर अगदी छान परफेक्ट अशी ही हरभऱ्याची भाजी या ठिकाणी बनवून, ओल्या हरभऱ्याची भाजी बनवून तयार झाली आहे. तुमच्या भागामध्ये या भाजीला घोळाण्याची भाजी म्हणतात की आणखीन कोणतं नाव आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.